ते तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। अखंड विश्व निर्माण करणारे तीन देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश, या तिन्ही देवांची ताकद जेव्हा एकत्र आली तेव्हा या विश्वाच्या कल्याणासाठी ती ताकद म्हणजे गुरुदेव दत्त हे आपलं दैवत। आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं स्थान जिथे आहे ते म्हणजे गाणगापूर। तर या गाणगापूर मधल्या दत्त महाराजांचं स्थान, ह्याचं महत्त्व मी आज ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। त्या ठिकाणचं औदुंबराचं वृक्ष कोणी लावला, संगमाचं रहस्य, हे सगळं सांगणार आहे। कारण ही इतकी पवित्र भूमी आहे, आजही तिथे दत्तात्रेय महाराज भिक्षेसाठी येतात। भारताच्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात बसलेले गाव आहे। येथे हिंदू धर्मात बसलेले महत्त्व असलेल्या भीमा नदी आणि अमरजा नदीचा संगम आहे। हे स्थान भगवान दत्तात्रेय महाराजांचे जागरूक स्थान आहे। दत्त महाराजांनी ह्या गावामध्ये अनेक लीला केल्या, त्यापैकी एका राजाला मांडीला गाठ आली आणि त्याला एक आजार झाला। त्या राजाने अनेक उपचार केले, पण त्याला काहीही फरक पडेना। त्याच वेळी एका नोकराने त्या राजाला सांगितलं की तुम्ही गाणगापूरला जा। त्या नोकराच्या सांगण्यावरून तो बिदरचा राजा आपल्या घरातल्यांना सगळ्यांना घेऊन गाणगापूरला आला। त्याच वेळी गुरु संगमावरती साधनेसाठी बसलेले होते, तेव्हा राजा येतो। मग दत्तगुरु महाराज त्याला म्हणतात, काय रे राजा, इतके वर्ष तू कुठे होतास आणि आज तुला आठवण झाली का गुरूंची? हे शब्द ऐकताच दत्त महाराजांचे राजाची स्मृती जागी झाली आणि त्यांना आठवलं, पूर्वजन्म स्मृती जागी झाली आणि डोळ्यासमोर कुरपूरचं दर्शन दिसू लागलं आणि लगेच राजाने गुरूंच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि ही जी घटना घडली ते क्षेत्र म्हणजे गाणगापूर। त्यानंतर ह्या राजाने गुरूंना आपल्या दरबारी घेऊन आला आणि खूप भक्तिभावाने गुरूंची पूजा केली। त्या ठिकाणी श्री गुरूंनी त्या यवन राजाला शैल्य पर्वतावरती उद्धारासाठी बोलवलं आणि स्वतः महाराज गाणगापुरी आले आणि गाणगापूरला सर्व शिष्यांना बोलावलं त्यांनी आणि स्वतः शैल्य पर्वतावर जाण्यासाठी संगमावर आले आणि जाताना सर्व शिष्यांना सांगितलं, मी जरी देहरूपी इथे नसलो तरी सदभक्तांना दर्शन नेहमी या ठिकाणी घडेल आणि मी भक्तांच्या कल्याणासाठी निर्गुण पादुका इथे ठेवल्या, म्हणून सगळ्या भक्तांचं संकटाचं निवारण तिथे गेल्यावर होतं, कारण अखंड विश्वाचा मालक तिथे आहे। श्री गुरु अदृश्य झाले तो दिवस माघ वैद्य प्रतिपदा श्री क्षेत्र गाणगापूर साजरा केला जातो, म्हणजेच गाणगापूरची यात्रा। गुरूंच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आजही तिथे त्या ठिकाणी आपण पाहतो। अनेक लोक येतात तिथे, काहींच्या अंगात वाईट शक्ती असते प्रवेश केलेली, भूतबाधा, पण तिथे ह्या पवित्र ठिकाणी आल्यावर ही सगळी शक्ती, वाईट शक्ती पळून जाते। अशी पुण्यभूमी गाणगापूरची आणि या ठिकाणी पूजा विधी खूप कडक अशी पद्धतीने केली जाते, त्यामुळे दर्शन हे लांबून घेतले जाते। लांबून जरी दर्शन घेतलं तरी स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला तिथे गेल्यावरच मिळतो। निर्गुण पादुका मठापासून भीमा आणि अमरजा याचा जो संगम आहे तर अंतरावरती आहे। लाखो भाविक संगम स्नानासाठी येतात। अष्टतीर्थांची जी नावे आहेत ती सांगते। शतकुल तीर्थ, नृसिंह तीर्थ, भागीरथी वाराणसी तीर्थ, पापविनाशिनी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपद तीर्थ, चक्र तीर्थ आणि शेवटी 8वं मन्नत तीर्थ। याच तीर्थावरती स्वामी महाराजांनी रत्नाई नावाच्या बहिणीला पूर्णजन्माचं पापाचं नाश करण्यासाठी स्नान करायला
स्नान करायला सांगितलं होतं। याचा उल्लेख आपल्याला आजही गुरुचरित्र ग्रंथामध्ये सापडतो, म्हणजेच पाहायला मिळतो। त्यामुळे तिथे लाखो भाविक पूर्वजन्माचं पाप नष्ट करण्यासाठी तिथे जातात। आज त्या ठिकाणी पाऊल वाटणी जरी आपण गेलो तरी आपल्याला तिथे देवाचं शेत लागतं, विश्रांती कट्टा दिसतो। म्हणजे ज्यावेळी स्वामी जेव्हा संगमावरती जाताना त्या कट्ट्यावरती बसायचे, तो कट्टा आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। त्याच ठिकाणावरून जर आपण थोडं पुढे गेलो तर भस्माचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो। आजही लाखो भाविक तेथील भस्म आणि विभूती घेऊन जातात। तर मैत्रिणींनो, संगमावरती संगमेश्वर मंदिर आहे आणि ह्या संगमेश्वर मंदिरामध्ये स्वामी अधिष्ठानासाठी बसत। तर संगमावरती औदुंबराचा वृक्ष झाला तरी तयार कसा हे सांगते, ती एक कथा आहे। तर या ठिकाणी एक नरहरी नावाचा ब्राह्मण होता। त्या नरहरी ब्राह्मणाने स्वामींची फार मोठी भक्ती केली होती। त्याला व्याधी झाली होती, ती व्याधी बरी होत नव्हती। त्याला खूप मोठा आजार झाला होता। त्यावेळेस स्वामींनी त्याला एक काठी दिली आणि त्याला पूर्व दिशेला लावायला सांगितली स्वामींनी स्वतः, आणि दररोज पाणी घालायला सांगितलं आणि तो ब्राह्मण दररोज त्या काठीला पाणी घालू लागला। स्वामींनी सांगितलं होतं, ज्या दिवशी या काठीला पालवी फुटेल, हळूहळू पाने फुटेल, तसंच तुझं हळूहळू व्याधी दूर होईल। त्या दिवसापासून नरहरी ब्राह्मण त्या काठीला पाणी घालत होता, अगदी भक्तिभावाने। त्याची भक्ती पाहून स्वतः महाराज तिथे आले। महाराजांनी आपल्या कमंडलमधलं पाणी त्या फांदीला घातलं आणि काय चमत्कार झाला, त्या वाळलेल्या काठीला पालवी फुटली। हळूहळू झाड मोठं होऊ लागलं। लगेच नरहरी ब्राह्मणाची व्याधी दूर पळून गेली आणि असाच औदुंबर वृक्ष तयार झाला। आजही लाखो लोक दर्शनासाठी येतात, तेव्हा औदुंबराच्या वृक्षाच्या सुद्धा पाया पडतात, अगदी भक्तिभावाने नतमस्तक होतात। तर कसं वाटलं तुम्हाला औदुंबर वृक्षाची माहिती आणि संपूर्ण व्हिडिओ? तर कमेंटमध्ये मला आवर्जून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।